उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज ठाण्यात रोड शो आहे। बालेकिल्ला वाचवण्याकरता शिंदे स्वतः मैदानात उतरताना दिसतील। संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाण्यात शिंदेंच्या रोड शोला सुरुवात होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, ठाण्यात कशी जय्यत तयारी? आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवरती महायुतीकडून जवळपास 131 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरलेले आहेत। त्यापैकी 87 उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत, 40 उमेदवार हे भाजपाचे आहेत आणि उर्वरित मित्र पक्षाचे 4 उमेदवार आहेत। या सर्व उमेदवारांच्यासाठी आता महायुतीकडून रोड शो जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या रोड शोचं प्रमुख नेतृत्व जे करत आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रोड शोचा एक सहभाग असणार आहे आणि त्यामुळे ठाण्याच्या विविध भागांमध्ये हा रोड शो फिरवला जाणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की ठाण्यातील राघोबा नगर असेल, चंदनी कोळेवाडा असेल, भवानी चौक, टेंबी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव, ज्ञानेश्वर नगर, लोकमान्य नगर, बस डेपो, भीमनगर, वर्तक नगर, मानपाडा आणि मनोरमा नगर म्हणजे शहरातल्या प्रमुख मुख्य जे भाग आहेत या भागातून हा रोड शो एकनाथ शिंदेंचा निघणार आहेत आणि प्रामुख्याने या रोड शो मध्ये जे सहभागी बऱ्यापैकी अनेक जागांचा मुद्दा हा कळीचा ठरलेला होता। प्रसंगी भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात फिसकटते की काय अशी परिस्थिती ठाण्यात निर्माण झालेली होती। ठाण्यात कुठं कुठं प्रमुख लढती होत आहेत, ज्या ठिकाणी शिंदेंची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। मुळात लागवी आपण जर बघितलं तर जे 6 बिनविरोध उमेदवार जे आहेत ते शिंदेच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेले आहेत, तो पूर्ण पॅनल जो आहे तो निवडून आलाय। त्यामुळे इतर जे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी भाजपाने जिथे भाजपाचं मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी जिथे पॅनल जी सिस्टम होती 4 जणांचा पॅनल जो होता त्या पॅनलमध्ये देखील भाजपाने एक जागा ज्या आहेत त्या आगाऊ मागून घेतल्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर जो होता तो मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि त्यामुळे जे बंडखोर शिवसेनेचे असतील किंवा बंडखोर भाजपाचे असतील यांनी अपक्ष फॉर्म भरलाय आणि हा अपक्ष फॉर्म भरून सुद्धा ते देखील रिंगणात उतरले। त्यामुळेच कुठेतरी स्थानिक नगरसेवक असतील आणि अपक्ष बंडखोर उमेदवार असतील जे पक्षाचे आहेत यांच्यामध्ये हा सामना बघायला मिळणार आणि त्याचा कुठेतरी फटका होऊ नये यासाठी शिंदे मोठ्या प्रमाणात आज रोड शोच्या माध्यमातून ठाण्यामध्ये जंगी प्रचाराला सुरुवात करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।